ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अयोध्याकांडातील अध्याय 4. कैकेयी दशरथ संवाद. ओम श्रीराम. राजा दशरथ आता कैकेयीच्या भवनात येतो तेव्हा त्याला समजते की कैकेयी क्रोधागारात आहे. क्रोधागार म्हणजे कैकेयीला राग आल्यानंतर ती या क्रोधागर नावाच्या महालात जाऊन बसत असे. मग ते क्रोधागारात जातात. तिथे कैकेयी सांगते की रामास राज्याभिषेक न करता त्यास वनात पाठवावे. तेव्हा दशरथ तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात व म्हणतात की राम तुलाही खूप आवडतो, मग हा बुद्धिभ्रम का? कैकेयी मग त्या 2 वरांची आठवण करून देते. तेव्हा मग दशरथ म्हणतात, माग, तुला काय हवे ते वरदान देतो. तेव्हा कैकेयी म्हणते की एका वराने राजसिंहासन भरतास द्यावे व दुसऱ्या वराने श्रीरामाने 14 वर्ष वनवासास जावे. हे ऐकून दशरथ मूर्छित होतात. थोड्या वेळाने दशरथ शुद्धीवर येतात व कैकेयीस म्हणतात की राजसिंहासन भरतास दे, परंतु श्रीरामास वनात धाडू नकोस. तेवढ्यात तिथे प्रधान सुमंतासह श्रीराम व सीता येतात. दशरथाला दुःखी पाहून श्रीराम म्हणतात, असे कोणते दुःख आहे ते मला सांगा, त्याचे मी निवारण करेल. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधक जेव्हा षडरिपूंच्या अधीन होतो तेव्हा त्याच्या सर्व संस्था जशा मन, बुद्धी, चित्त, अहंकार, प्राण इत्यादी सर्व संस्था क्रोधागारात बंदिस्त होतात. वास्तविक अहंकार हा शुद्ध अवस्थेला आलेला असतो, परंतु षडरिपूंसमोर तो आता विवश होतो व हा शुद्ध झालेला अहंकार बुद्धिभ्रम झालेल्या अविद्येला सांगतो की तू मूलतः अविद्या नाहीस व तुलाही आत्मसुख म्हणजेच श्रीराम आवडते. मग बुद्धीच्या भ्रमात का पडली आहेस? परंतु जिथे कर्मनिर्मिती संस्थेची म्हणजे ब्रह्मदेवाची चतुराई व पंचतत्वरूप इंद्रियांची म्हणजेच इंद्राची योजना व षडरिपूंची एकता यांनी अविद्येचा बुद्धिभ्रम करून विकार वासनांचे विघ्नरूप वादळ निर्माण केले आहे, तिथे आत्मस्थितीचे राज्यारोहण कसे होणार? परंतु अविद्येस हे माहीत नसते की या वाममार्गाने या मंडळींकडून मिळालेलं वरदान विनाशाकडे घेऊन जाते व ते चिरकाल टिकून राहत नाही. या उलट श्री सद्गुरु कृपा प्रसादाने मिळालेले वरदान हे चिरस्थायी अशा सायुज्यतेकडे घेऊन जाते व अशा अविद्या मार्गाने ते सायुज्य सिंहासन कधीच प्राप्त होणार नाही. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहू. इथे कथेमध्ये कैकेयी क्रोधागारात जाऊन बसते. दशरथ समजूत काढतायत. कैकेयी त्यांच्याकडे 2 वरांची मागणी करते. एक वराने भरताला सिंहासन व दुसऱ्याने श्रीरामाला वनवास. इथे असं नेमकं का होतं?
तसं पाहिलं तर श्रीरामांच्यावर कौशल्यपेक्षाही कैकेयीचं खूप जास्त प्रेम असतं. मग हे परिवर्तन का झालं? केवळ दुसंग. आपण सत्संग करतो, तो सत्याचा संघ असतो, म्हणजे साधू, सद्गुरू, चांगले साधक यांच्याशी जो आपण सत्संग करतो तो सत्याकडे घेऊन जातो. व दुर्जन, वाईट, पापी माणसांचा संघ घडला की या गोष्टी घडतात. कैकेयीला कोणाचा संघ, दुसंग घडला? मंथरेचा. मंथरेच्या दुसंगाने कैकेयीत ते रूपांतरण घडतं आणि ती श्रीरामाला वनवासाला पाठवते. साधकाच्या जीवनात हे असंच होतं. साधक षड्रिपूंच्या अधीन होतो. आता साधक षड्रिपूंच्या अधीन कसा होतो? साधकाला सुद्धा त्याचं सांसारिक, प्रापंचिक, भौतिक जीवन जगत असताना खूप सांभाळावं लागतं. असं नाही की आपण आपल्या घरामध्ये 1 तास ध्यानाची बैठक केली, काही काळ साधना केली आणि मग आपण आपल्या संसाराला लागलो. परंतु बाहेर जीवन जगतानाही खूप सावधानतेने जगावं लागतं. अशा काही दुर्जन, पापी, दुस्संग असा घडला ना की त्या माध्यमातून साधकाच्या ठिकाणी षड्रिपूंचा हल्ला होतो. साधकाचा अहंकार साधनेने, म्हणजे साधकाने अनुग्रह घेतला, सद्गुरूंची परखडतेने साधना केली, त्यांची कृपा मिळवली, त्यामुळे त्याच्या सगळ्या आतल्या ह्या ज्या संस्था आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, प्राण, ह्या शुद्ध शुद्ध होत व्हायला सुरुवात होतात. परंतु अशा शुद्ध अवस्थेला अहंकारसुद्धा अशा षड्रिपूंच्या हल्ल्यामध्ये विवश होतो. षड्रिपू कसे हल्ला करतात? मग ते काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या कुठल्याही प्रकारामधून एकाने जरी हल्ला केला तरी साधकाचं जीवन तेवढ्या काळापुरतं तरी अस्ताव्यस्त होतं. इथे मंथरेवर विघ्नाने लोभाचं हत्यार वापरून क्रोध निर्माण केला आणि मंथरा वाईट होते, तिच्या संघाने कैकेयी वाईट होते. तसं साधकाच्या ठिकाणी या षड्रिपूपैकी एकाने जरी हल्ला केला की मग साधकाचा संमती कोण देतं? त्याला पहिले इंद्रिय संमती देतं. इंद्रिय लगेच रिॲक्ट होतं, म्हणजे लगेच त्याला सामोरं जातं आणि त्याचा परिणाम साधकाला असा भोगावा लागतो की साधक इतक्या शुद्ध अवस्थेला आलेला असताना, इथे तर कथेमध्ये आपण पाहतोय की साधक आता सायुज्य मुक्तिरूप आत्मसाक्षात्काराच्या राजसिंहासनावर आता आरूढ होणार आहे आणि सगळ्या आतल्या संस्थांनी, म्हणजे सगळी मन, प्राण, देह, बुद्धी, चित्त, अहंग ह्याने सगळ्यांनी परमिशन दिलेली आहे, परवानगी दिलेली. परंतु इथेच हा घात होतो. का? तर साधक बेसावध होतो आणि त्यामुळे साधकाच्या ठिकाणी असा हल्ला होऊन साधक या वाईट मंडळीच्या आहारी जातो. आणि काही वेळेला तर असंही होतं की तो प्रपंचात, संसारात इतका अडकतो, मग त्याच्याकडे सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा या गोष्टी त्याला मिळवण्याची लालसा निर्माण होते, मोह निर्माण होतो आणि तो वाईट मार्गाने आपण ह्या गोष्टी मिळवतोच. आपण पाहतो जगामध्ये आता की काही वाईट मंडळी, राजकारणी मंडळी वाईट मार्गाने सत्ता, पद मिळवतात, परंतु त्याची फळं त्यांना इथेच लगेच फेडावी लागतात. आपण पाहतो कितीतरी मंत्री महोदय तुरुंगात जाऊन गेलेत. मात्र साधकाने इथे हे लक्षात ठेवलं पाहिजे की या वाम मार्गाने किंवा या वाईट रस्त्याने जाऊन हे मिळवण्यापेक्षा मी पुन्हा माझ्या सद्गुरूंच्याच मार्गाने, जरी असे षड्रिपूंचे आघात झाले ना, तेवढ्या काळ साधकाने शांत स्थिर राहावं, पुन्हा सद्गुरूंचा सत्संग करावा, त्यांच्या सत्संगात जावं, त्यांच्या साधनेत जावं, त्यांची कृपा मिळवावी आणि पुन्हा आपल्या आत्मसाक्षात्काराच्या रस्त्याचं त्यांनी अनुकरण करावं. त्या साधनेने पुन्हा त्या मार्गाने चालायला सुरुवात करावी. सद्गुरूंची पुन्हा कृपा मिळते, पुन्हा आपण त्या रस्त्यावर जाऊन आपण पुढे नक्कीच आत्मसाक्षात्कारी होऊ शकतो. मात्र या अशा वाममार्गाने जर आपण गेलो ना, तर हे जे आपण आध्यात्मिक धन, याला धन शब्द आहे आणि हे गुप्त धन आहे, हे आध्यात्मिक धन मिळवलेलं असतं, हे नाश पावतं आणि मग जीवनाला पुन्हा मागं जावं लागतं. मग पुढच्या जन्मात आणखी त्या पापांची फळं भोगण्यासाठी आणखी मागं, आणि पुढे जाऊन मनुष्य जन्म मिळेल की नाही याचीही खात्री राहत नाही.
म्हणून साधकाने जरी असे हल्ले झाले ना, तरी घाबरून गांगारून जाऊ नये. त्याने पुन्हा आपल्या साधना मार्गावर यावं, आपल्या गुरूंची कृपा संपादन करावी, आपली साधना परकटपणे करावी, आपली भक्ती, प्रेम, आपलं सांसारिक प्रापंचिक जीवन शुद्ध जगावं, शुद्ध जगण्याचा प्रयत्न करावा. इथे कथेमध्ये पहा पुढे, प्रभू श्रीरामांच्या सारख्यावर हा हल्ला झालेला आहे. तर त्यांनीही किती संयमाने, धीराने ह्या गोष्टींना सामोरे जाऊन वनवास पत्करला. पुढे वनवासातही खूप दुःख सहन केली. तसं साधकालाही ते करावं लागतं. कारण साधक जीवन हे इतकं सोपं आणि सहज सुलभ नाही. मात्र केव्हा ना केव्हा प्रत्येक जीवाला या मार्गाने, साधनेच्याच मार्गाने आत्मसाक्षात्कार मिळवून घेतल्याशिवाय या जन्ममरणाच्या एरझारामधून सुटका नाही. मग आत्ताच जर मला मानवी जन्म मिळालेला असेल, मला आत्मसाक्षात्कारी सद्गुरू मिळालेला असेल, मला मुमुक्षत्व म्हणजे मोक्षाची इच्छा निर्माण झालेली असेल, तर मग मी साधनेच्या मार्गाने गेलंच पाहिजे. असे हल्ले कितीही होऊ देत, तरीही मी लढत राहून माझा मार्ग सोडला नाही पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मी हे विधान नेहमी नेहमी वापरतो की क्षणोक्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जगाने मन. हा क्षणोक्षणी युद्ध करावं लागतं. साधकालाच नाही, प्रत्येक जीवाला हे युद्ध करावंच लागतं. मग हे युद्ध का सोडायचं? त्याला सामोरं जायचं, सद्गुरूंची कृपा प्राप्त करून घ्यायची, ईश्वराला समोर ठेवायचं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.